व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर ॲन्युअल डे आहे, त्याचे ऑर्डर आहे आणि जिथं मी कॉलनीत राहते 1 and 2 शाळेची ऑर्डर आहे. माझी मुलगी म्हणजे श्रद्धा KGला होती तेव्हापासूनचे तिथले बरेचसे ऑर्डर माझ्याकडे असतात. मध्ये कोविडमध्ये ते बंद झालं होतं. माझंही काम थोडंसं कमी झालं होतं. झाले काय ऑर्डरची गंमत सांगते तुम्हाला. वेळेवरती काहीतरी डास चेंज केला आणि शनिवारी काहीतरी त्यांचं फायनल झालं. मला फोन कधी आला ते पाहते मी. सोमवारी मला फोन आला की काय करायचं. मॅडम बोलले की आपल्या हातात फक्त मंगळवार, बुधवार, गुरुवार आहे. मापं नाही, हे नाही, ते पण 2:30ला आला आणि हाच कपडा होता. हा ॲक्च्युली जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक ॲन्युअल डे, त्यासाठी हा 150 मीटर कपडा मागवला. मी फोटो पाठवला सहज की हा कपडा आहे. तर बोलतात त्यांचाही सेमच होता. मी तुम्हाला दाखवते त्यांचा सेम कुठला होता, कलर देते. तर मी म्हणले की काय करायचं, नाहीतर म्हणता येत नाही, कारण एक नातं आहे, एक विश्वास आहे. आणि साटिनचं कपडा शिवणं म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही. मी माझं कौतुक नाही सांगत आहे, पण साटिनच्या कपड्यामध्ये खूप इश्यू होतात. म्हणजे कपडा जितका आहे त्याच्यापेक्षा जास्त लागतो, हे तरी होतं, असं आहे. तुम्हाला हे ड्रेसेसचे त्यांनी फोटो पाठवले. सेम कलर आहे. आता ह्याच्यामध्ये वेगळे दिसतात हे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आमचं बोलणं ते झालं. मग फायनली मी हे कलर पाठवलं त्यांना, हे होतं. तर म्हणले ठीक आहे चालेल. शिवायला घेतले आणि हातात मी फोन पण घेतला नाही, कारण मी फोन बाहेर ठेवला कुठल्याही परिस्थितीत. 7च ड्रेस आहेत, पण त्याच्यात त्याच दिवशी जेव्हा फायनल झालं हे लेस आणलं आणि तो झालरचा लेस आणला सगळं. आणि लेस पण व्यवस्थित पाहिजे, कुठल्याही असं कसंही लावायचं नव्हतं. पैसे घेतो तर त्यांना व्यवस्थित देणं हे गरजेचं असतं. भलं वेळ कमी असो जास्त असतो, ह्याचे अर्जंटचे कुठलेही पैसे आकारू शकत नाहीत. कारण एक ज्यांच्यामुळं तुम्ही घडलेत त्यांचे, म्हणजे ह्यांच्यामुळं मी कुठंतरी सुरुवातीला जे मला शिवता यायचे नाही तेवढे जास्त, कारण मी शिकलेले नव्हते, तर पायजामे किंवा टिप मारणं, साधे फ्रॉक असं द्यायचे. त्यांनी विश्वास ठेवत ठेवत मला हवे ते डिझाईन देत गेले आणि मी ते करत गेले. सगळ्या मॅडमचे मी मनापासून आभार मानते नेहमी. आणि कुठल्याही परिस्थितीत मी नाही म्हणू शकत नाही. माझ्याकडे होता फक्त मंगळवार आणि बुधवार, गुरुवार. आणि मंगळवारी मी मापं घेऊन आले. त्या दिवशी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा कार्यक्रम होता, पूर्ण दिवस गेला. आणि बुधवारी मी शिवले. आज गुरुवार आहे आणि आज देणं चालू आहे सगळ्यांचे. आता जेवढे दिलेत ते दिलेत, एक राहिले ते करते, रुमाल करून घेते, असं सगळं चालू आहे. खूप घाई झाली आहे, पण ड्रेस व्यवस्थित बसला. पेरेंट्स पण आलेत आणि त्यांना मी शिवते माहिती नाही आहे. कुठं राहता? इकडे टाइप सी ला 6 नंबर मध्ये. कसं असतं ना, आपल्या बाजूलाच असतं ना, आपल्याला माहिती नाही. आणि कुठेतरी दिले असतील. जेवढे 4-5 शिवले सगळे असेच घेऊन गेलेत. आता एक 5 मिनिट वेळ मिळाला. घेर दाखव, हात सोड, फिर. बरोबर. अगं नाही, मी ड्रेस घ्यायला आलेली ना, त्यांच्याकडेच आहे. अवनीचा रेडी आहे, पण ना ट्राय करून बघण्यासाठी आवडला? मी रोहीला घेऊनच आली. थोडस रोहीचा गळा थोडा तिचा मोठा होता, मग त्यांनी दिला, करून दिला. हो हो, तू घेऊनच ये ना. फिर फिर अशी गोल गोल फिर. पण अवनी कुठे आहे? अवनी तर तिकडे. ओके, अच्छा, थांब ठीक थांब आहे. थांब. हा, मी सांगते त्यांना. हो, हा, चालेल चालेल. म्हणजे मला कधी सोमवारी फायनल सांगितलं, मंगळवार एकच दिवस त्यात कार्यक्रम गेले, बुधवार गुरुवार 2 दिवसात शिवले. नंबर द्या ना. हां, 94 नाही सगळं शिवते. 9422 666 530 530. 9वाऱ्या साड्यांचे ड्रेसेस माझं चॅनल आहे, मी हे करते. ह्यांचे फोटो आणि शूट घ्या, कारण मला जमणार नाही. थांब, काय काल दे तू कुणाला भेटले ड्रेस? काल दोघींना. काल मग बघितल्यावर काय वाटलं? मस्त वाटलं. म्हणजे काय पेरेंट्स आणि ह्याचं किती पैसे दिलेत माहिती आहे? किती तू सांग, काय देणं? 1000 रुपये. 1000 रुपये सारखा ड्रेस आहे. आवडला? पार्टीत घालणार? थोडीशी साईज मोठी ह्याच्यासाठी ठेवली की पटकन हाईट वाढते ना कधीतरी. घेर भरपूर आहे. गोल 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 फिर.
नाही नाही, भरपूर आला घेर. 3.5 की 4 मीटरचा घेर आला. लेस लावायला पण वेळ लागला. एवढ्या अडचणीत पण ड्रेस आणि पेरेंट्सच्या चेहऱ्यावर खुशी बघा. एक फोटो घेते था. नाही नाही नाही, खरंच. कारण मॅडम खूप डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवतात. मी 20 वर्षापासून, म्हणजे माझी 25 वर्षाची मुलगी, ती तेव्हापासून काय ना काय देतात. त्या मध्ये कोविडमुळे बंद झालं, त्यांनी डोळे झाकून दिले. मी म्हणले नाही, ते मी घेर वाढवताना पण त्यांना विचारलं नाही, कारण त्या बजेटमध्ये बसत नाही. पण घेर कमी असले की मुलींना छान पण दिसत नाही, हा तेवढाच प्रश्न आहे. थांब फोटो काढते. आणि हे जे आहे ना दुसऱ्या शाळेचं, हे बघा, हे तर 18 ड्रेस आहेत हे. आणि हे मला 20 तारखेला कुठल्याही परिस्थितीत द्यायचे. हे सगळे झाले, त्याचे ब्लाउज राहिलेत. म्हणजे मी किचनमध्ये पण पाय नाही ठेवलं आज, अशी कंडिशन आहे माझी. चालेल, चला रुमाला काकूच्या हातात देते, ते व्यवस्थित. इथं पिना घ्या तुम्ही, काळ्या आणि सेफ्टीवाल्या. चालेल. तर असं सगळं आहे. आता ही एक आहे ती ट्रायला येईल, अजून एक आहे तिचा शिवायचा आहे. तर कधी कधी ना काहीच सांगता येत नाही. आपण प्लॅन करतो तसं कामं होत नाहीत. पण खूप एक जो बोलतात ना, सगळ्या टीचरांशी माझं एक बॉन्डिंग आहे, त्यांचा विश्वास आहे. आणि मला वाटतं माझी मुलगी 3 वर्षाची होती तेव्हापासून मी त्या शाळेशी अटॅच आहे. तेव्हापासूनचे काही ना काय कामं येतात. एकदा तर मला आठवतं, रात्री 10-11ला आणून त्याने दिलं आणि सकाळी 15 ऑगस्ट होतं, तर मी रात्रभर बसून ते ड्रेसेस रिपेअर केले होते. त्याचे अमाऊंट पण जशी हवी तशी मिळाली नव्हती. तर असं सगळं होतं. पण ठीक आहे, चालेल. चला, आता हा एक ड्रेस शिवून घेते, ते आल्यानंतर. ॲक्च्युली 7 ड्रेस शिवलेत, पण मी एक आणि हा 2च दिसतोय. फोटो आल्यावर दिसतील तुम्हाला. हा मला आवडतं. दुसरा का तिसरा ड्रेस आहे, खूप घाई शिवले. कसं झाला? आवडला? काल मग दोघी मुलींचे बघितल्यावर काय वाटलं? मस्त वाटलं. ती आईला बघते. आणि हाईट अशी आहे. घेर कसा वाटला ड्रेस? खूप सुंदर आहे. नक्की? कलर पण छान, हो खूप छान आहे. आणि फिनिशिंग मस्त. आणि वेळ मटेरियल किती? पण सुंदर आहे, स्टिचिंग पण छान आहे. आणि वेळ किती काही दिला मला तुम्ही? खूप कमी वेळामध्ये ताईंनी खूप सुंदर ड्रेसेस बनवून दिले. खूप कमी वेळ, म्हणजे 2च दिवस. 2च दिवसामध्ये एवढे सगळे ड्रेस शिवून. नाही ना, कठीण आहे. अजून ॲक्च्युली आता शेवटची जी येईल ना, ते रुमालसोबत चांगला दिसेल. आणि साटीन आहे, जपान साटीन आहे. हा कपडा इतका स्लिप होतो. आणि मेन काय झालं, घेर आम्ही कमी घेतलेला आमच्या बजेटनुसार. तर मी घेर फिरव, परत मी 1 मीटर घेर वाढवला. मॅडम बोलते 1 पैसा नाही मिलेगा. किसने बोला था बडाने केले. पण तो कमी घेरचा नसता, चांगला दिसला. नाही. आणि लेस पण चांगलं, म्हणजे वेळेवरती सगळं झालं, व्यवस्थित भेटला. आपण भाड्याने घेतलं तरी 500-600च्या खाली भेटत नाही. सॅटिस्फॅक्शन झालंय. हां, म्हणजे हे परत वापरतील. आणि काय गळ्यामध्ये ते चेंज आहेत, नंतर करून देते. कुठं फिट आहे काय असं वाटतंय की हिला आलं टेन्शन. काकूने आपला व्हिडिओ चालू केला, मी काय बोलू. चला, ड्रेस खूप छान झाला. अजून एक राहिला. खरंच छान झाला, आवडला. कारण काल ज्या दोघी मुली आल्या होत्या ना, त्या एवढ्या खुश, इथं घातलेल्या काढतच नव्हत्या. त्यांना काही देणं घेणं नाही. अशी बाकीच्यांचे बिना रुमालचे होते. असा हा रुमाल पण आहे. आणि काय हो नाव तुमचं? पायल. हां, नाही तिचं नाही, तुमचं. ह्या पायलच्या मम्मी आहेत. मला ओळखत नाही आहेत, पण ह्याने खूप हेल्प केलं मला. म्हणजे आल्या तर बिलकुल रागाला आल्या नाहीत की एवढं वेळ लागते, बिचारा बसलेत. 1 तासात मला वाटतं तयारी करून जायचं. छान दिसायला. कसं वाटायला लोक? म्हणजे गळा किंवा हे हाईट ते सगळं व्यवस्थित आहे ना? घेर फिरून बघ, एखादं स्टेप करते. म्हणजे रुमाल असं बांधा, इथे पिना घाला, इथे पण घाला. इकडं का लावायची गरज नाही, हा सेप पण येऊन जाईल. आणि जॅकेट आहे तर दिसणार नाही. जॅकेट कुठपर्यंत आहे? कुठला कलर आहे? ब्लॅक कलर आहे. थांब, मी घरातच त्यांचा शॉर्ट व्हिडिओ घेतला होता, जो ह्याच्यात मी टच करते. आणि प्रोग्राम होता, मला त्या दिवशी बघायला जायचं होतं, पण जमलं नाही. कारणही तुम्हाला सांगते, कारण ऑलरेडी कामाचा खूप म्हणजे वेळेमुळे थोडंसं इकडं तिकडं झाल्यामुळे बरेचसे दुसऱ्या ग्रुपचे ड्रेसेस शिवायचे होते. त्यामुळं मी हे केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फोटोने व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ तर अजून माझ्याकडे आले नव्हते आणि फोटो बरेचसे पाठवलेत. खूप छान वाटतं की आपण जे शिवतो आणि ज्या
शाळेमध्ये आपले मुली शिकले त्यांच्यामुळं आपलं नाव होतं आणि त्यानंतर आतासुद्धा भरपूर ड्रेसेस येतात आणि कुठंतरी एक समाधान असतं की मी केलेलं काम लोकांपर्यंत पोचतं. आणि सगळे जितके पेरेंट्स होते ह्या ड्रेससाठी जे आलेले, मी नावाने कोणालाही जास्त ओळखत नाही, पण सगळ्यांनी इतकं समजून घेतलं, इतकं छान रिप्लाय दिलं. कारण व्हिडिओमध्ये शक्यतो कोणीही येत नाही हे तुम्हालाही माहिती आहे, पण त्या बोलल्या की नाही चालेल आणि छान रिप्लाय दिला तर मी तुमच्यापर्यंत पोचू शकते. तर असे बरेचसे कुठल्याही पॅटर्नचे ड्रेसेस असतील, इवन ऑनलाईनसुद्धा मी कोल्हापूर, सोलापूर किंवा पुणा, मुंबई जे आहे त्यांचेही ड्रेसेस मी शिवून देते. तुम्हाला अगर असे ड्रेसेस शिवून हवे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कुठलंही पॅटर्न असू दे, काही असू दे, तुम्ही कपडा दिला तरी शिवून देतो, नाहीतर आमच्याकडूनही शिवून देतो. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.